नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धीरज थोरात स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023च्या अनुषंगाने आपण या ठिकाणी काही तांत्रिक प्रश्न घेऊन आलेलो आहे, जे की आरोग्यसेवक पुरुष, महिला तसेच आरोग्य पर्यवेक्षकसाठी उपयुक्त ठरणार आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे असे आपण 40 तांत्रिक प्रश्न घेऊन आलेलो आहे. त्यामुळे पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण पहिला प्रश्न घेऊन आलेलो आहे. रक्तक्षय म्हणजे काय? साधा प्रश्न आहे. तुम्हाला या ठिकाणी पर्यायसुद्धा दिलेले आहे, तुम्ही पर्यायसुद्धा बघू शकता. तर रक्तक्षय म्हणजे काय? तर या ठिकाणी तुमचं अचूक उत्तर बनणार आहे हिमोग्लोबिनची कमी असणे. शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी होत असेल तर रक्ताची कमतरता भासू शकते. त्यालाच रक्तक्षय असं म्हटलं जाते किंवा मग ॲनिमियासुद्धा म्हटलं जाईल. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, B1 म्हणजेच थायमिन जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होऊ शकते? आता सुरुवातीला हे लक्षात घ्या की B1 हा जो B1 दिलेला आहे, हा B1 कोणत्या ग्रुपमधला? तर जसे की आपण टोटल 6 विटॅमिन्स बघितले आहे, A, B, C, D, E आणि K. तर त्यापैकी जो B ग्रुप आहे, B कॉम्प्लेक्स आहे, त्यामधला हा B1 आहे आणि ज्याचं की सायंटिफिक नेम आहे थायमिन. याच्या कमतरतेमुळे कोणती व्याधी उत्पन्न होऊ शकते? तर मित्रांनो, पेलाग्रसुद्धा व्हिटॅमिन बी मुळेच होते, परंतु या ठिकाणी B3 येणार आहे. याचं अचूक उत्तर तुमचं बनणार आहे बेरी. अचूक उत्तर काय बनणार आहे? बेरी बनणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, जर का तुम्हाला विचारलं असतं का पेलाग्र कशामुळे, तर तो बनणार आहे तुमचा B3 मुळे. ॲनिमिया आपण आत्ताच बघितलेला आहे की हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होते म्हणून. त्यानंतरचा प्रश्न बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी. BCG वॅक्सिन ही खालील कोणत्या पद्धतीने दिली जाते? BCGची जी लस दिली जाते, आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये याचा फुल फॉर्मसुद्धा बघितलेला होता. BCGची लस कोणत्या बिमारीवर दिली जाते आपण हे सुद्धा बघितलेलं होतं. जर लक्षात नसेल तर पुन्हा एकदा लक्षात घ्या. BCGची लस क्षयरोगावर दिली जाते. कशासाठी? क्षयरोग. क्षयरोग हा जीवाणूजन्य रोग आहे. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोरोसिस नावाचा जीवाणू यासाठी कारणीभूत आहे. तर ही लस कशा पद्धतीने दिली जाते? तर ही दिली जाते इन्स्टाडर्मल या पद्धतीने. आता इन्स्टाडर्मल म्हणजे काय? तर ही मनगटाजवळ त्वचेच्या खाली दिली जाते, याला म्हटलं ती इन्स्टाडर्मल. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, गोवरची लस बालकाला किती महिन्याला द्यायची असते? आता बघा, जी गोवरची लस आहे, आता या ठिकाणी गोवर ही विषाणूजन्य बिमारी आहे. कोणती? विषाणूजन्य बिमारी. तर आता बघा, ही लस किती महिन्याच्या बालकाला द्यायची असते? तर ही द्यायची असते 9 ते 12 महिन्याच्या बालकाला. त्यानंतरचा आपण प्रश्न बघू या ठिकाणी. रिकामी जागा ही तपासणी HIV एड्सच्या निदानासाठी प्राथमिक चाचणी म्हणून वापरली जाते. तर मित्रांनो, या ठिकाणी वेस्टर्न ब्लॉट आणि दुसरी आहे इलिसा किंवा याला इलिझासुद्धा म्हटलं जाते. ह्या दोन्हीही चाचण्या प्राथमिक म्हणून वापरल्या जाईल. आता काही मुलांना असं वाटत असेल की मुलांचा जो आरोग्यसेवक आहे त्यामध्ये तांत्रिकमध्ये हा भाग नाही, पण समोर तुम्हाला काही प्रश्न दिसणार आहे. हे प्रश्नसुद्धा तुम्हाला त्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात. महिलांचा जो आरोग्यसेवकचा जो सिलेबस दिलेला आहे, तर हा सर्वचा सर्व त्यांचा सिलेबस आहे. त्याच पद्धतीने आरोग्य पर्यवेक्षकचा सुद्धा सिलेबस सेम हाच आहे. थोडा मुलांच्या आरोग्यसेवकमध्ये थोडासा किंचित बदल तुम्हाला वाटू शकते सुरुवातीच्या प्रश्नांमध्ये, परंतु तुम्ही न घाबरता शेवटपर्यंत व्हिडिओला बघा. तुमच्यासुद्धा कामाचे प्रश्न या ठिकाणी मिळणार आहेच. त्यानंतरचा प्रश्न बघा, व्हॅक्सिन व्हायल मॉनिटरच्या रिकामी जागा अवस्थेतील लस परिणामकारकता अत्युच्च असलेली असते. तर हा थोडा तांत्रिकमधला आतमधला प्रश्न आहे. तर मित्रांनो, याचं जे उत्तर बनणार आहे तुमचं ते आहे स्टेज 2, 3 आणि 4. कोणती स्टेज आहे? 2, 3 आणि 4वर. आपण प्रश्नाला पुन्हा एकदा बघूया. व्हॅक्सिन व्हायल मॉनिटरच्या 2ऱ्या, 3ऱ्या आणि 4थ्या अवस्थेतील लस परिणामकारकता अत्युच्च असलेली असते. त्यानंतरचा प्रश्न बघा, स्वाईन फ्लू या आजाराचं कारक काय आहे? ठीक आहे, मध्यंतरी खूप जास्त गोंधळ घातलेली व्याधी आहे किंवा ही बिमारी आहे, तर स्वाईन फ्लू. तर यासाठी कारक जर म्हटलं तर तो आहे विषाणू, आणि तो विषाणू कोणता? H1N1. यामुळे स्वाईन फ्लू होतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, दवाखान्यात नोंदणीचे प्रमाण वाढून दवाखान्यात प्रसूता व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनर या कार्यक्रमाअंतर्गत कोणती योजना सुरू केलेली आहे? तर मित्रांनो, ती योजना आहे या ठिकाणी जननी सुरक्षा योजना. कोणती योजना? जननी सुरक्षा योजना. त्यानंतरचा प्रश्न बघू आपण. 16व्या शतकात फेसिलियस या शास्त्रज्ञाने
मानवी आरोग्यासंबंधी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? बरेचदा तुम्हाला या पद्धतीचे ग्रंथसुद्धा विचारले जाते. जसं की काल मी आयझॅक न्यूटनचं एक पुस्तक सांगितलेलं होतं, प्रिन्सिपिया. तर असे ग्रंथसुद्धा तुम्हाला विचारले जाईल. तर या ठिकाणी बघा 16व्या शतकात फेसिलियस या शास्त्रज्ञांनी मानवी आरोग्यासंबंधी कोणता ग्रंथ लिहिलेला होता? या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे. जसं की पहिला पर्याय मानवी संरचना, मानवी शरीररचना, वैद्यकशास्त्र, ठीक आहे. आणि चौथंसुद्धा दिलं आहे, चौथं पण एक वैद्यकशास्त्र म्हणून दिलेलं आहे, परंतु याचं उत्तर जे अचूक आहे ते आहे मानवी संरचना. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतात कुष्ठरोग निवारण कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झालेली होती? तर ती झाली होती 1955 या वर्षी. त्यानंतरचा प्रश्न बघा, मानवी मनगटात असणारी हाडांची संख्या किती? मानवी मनगटामध्ये टोटल हाडांची जर संख्या जर म्हटलं ती 8 आहे. आणि संपूर्ण मानवी हातात जर म्हटले तर हाडांची संख्या येणार आहे मित्रांनो 30. एका हातामध्ये 30 येईल, दुसऱ्या हातामध्ये 30, एका पायामध्ये 30 आणि दुसऱ्या पायामध्ये सुद्धा 30, म्हणजे 120 हाड हे फक्त तुमच्या हात आणि पायामध्येच असतात. त्यानंतरचा प्रश्न बघा, आता हा प्रश्न आरोग्यसेवक मुलांसाठी कामाचा होणार आहे. रेडिओथेरपी व केमोथेरपी या संज्ञा खालीलपैकी कोणत्या रोगांवर उपचार पद्धती म्हणून वापरली जाते? तर मित्रांनो ती वापरली जाते कर्करोगावर. त्यानंतरचा प्रश्न बघा, पोलिओमुळे शरीराच्या रिकाम्या जाग्यावर प्राधान्याने परिणाम होते. तर पोलिओ हा जो विषाणूजन्य व्याधी आहे ही ते शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करते? तर मित्रांनो हे मज्जासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टीम किंवा याला चेतासंस्थासुद्धा म्हटलं जाईल. तर मज्जासंस्था, नर्वस सिस्टीम किंवा चेतासंस्था यावर परिणाम करते. मित्रांनो ही विषाणूजन्य काय आहे? व्याधी आहे, व्हायरल डिसीज आहे, ठीक आहे. यामध्ये आपल्या भारतामध्ये 2 पद्धतीने यावर ज्या लसी आहेत त्या 2 पद्धतीच्या, एक आहे सेबिन आणि एक आहे साल्क. तर साल्क ही इंजेक्शनद्वारे दिली जाते, तर शेबिन हे तोंडावाटी दिली जाते. आपल्या भारतामध्ये साल्क वापरली जात नाही, तर सेबिन ही लस दिली जाते जे की तोंडावाटी दिली जाते. त्यानंतरचा प्रश्न बघा, या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, इसवी सन 1800 मध्ये लाफिंग गॅस किंवा नायट्रस ऑक्साईडचा शोध लावला गेला. या शोधाचे जनकत्व खालीलपैकी कुणाकडे जाते? मित्रांनो असे प्रश्न तुम्हाला, जसं की तुम्ही बघितलेलं असेल की तुम्हाला पिरियोडिक टेबलच्या संदर्भामध्ये, त्यानंतर लाईट, कार्बन, गुरुत्वाकर्षण हे प्रश्नसुद्धा विचारले गेलेले आहे. कशामध्ये? आरोग्यसेवक पुरुषांसाठी. स्त्रियांसाठी हा सर्व भाग विचारला जाईल, सोबत बायोचा भागसुद्धा विचारला जाणार आहे. तर या ठिकाणी बघा, नायट्रस ऑक्साईड म्हणजेच लाफिंग गॅसचा शोधकर्ता कोण आहे? तर तो आहे सर हम्फ्रे डेव्ही. या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं सर हम्फ्रे डेव्ही. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. पेशीमार्फत तयार झालेल्या अन्नाचे विघटन होणे म्हणजे होय, तर याला म्हटलं जाते मित्रांनो पचनक्रिया. त्यानंतर बघा, वजन वायूच्या थरास विरळ करण्यास रिकामी जागा हा वायू जबाबदार आहे. तर बघा, वजन वायूच्या थराला विरळ करण्यास कोणता वायू जबाबदार आहे? तर या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन दिलेला आहे, कार्बन डायऑक्साईड दिला आहे, कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रिक ऑक्साईड. तर याचं अचूक जे उत्तर आहे मित्रांनो ते येणार आहे क्लोरोफ्लोरोकार्बन. त्यानंतरचा प्रश्न बघा, दुधाच्या पाश्चरीकरणाच्या प्रक्रियेत रिकाम्या जागा या जीवनसत्वाचा नाश होतो. जेव्हा दुधाचे पाश्चरीकरण केले जाते तेव्हा कोणत्या व्हिटॅमिनचा नाश होतो? तर मित्रांनो व्हिटॅमिन बीचा या ठिकाणी काय होतो? ऱ्हास होतो. व्हिटॅमिन बीमध्ये म्हणजे टोटल बी कॉम्प्लेक्समध्ये 8 व्हिटॅमिन्स येतात, हे मी तुम्हाला पूर्वीसुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, चष्म्याच्या भिंगाची शक्ती रिकाम्या जागामध्ये मोजली जाते, तर ही मोजली जाईल डायप्टरमध्ये. कशामध्ये मोजली जाईल? डायप्टरमध्ये. तुम्हाला सिलेबसला भिंगसुद्धा दिलेला आहे. तर शक्ती कशा चष्म्याच्या भिंगाची शक्ती जर म्हटली तर कशामध्ये? डायप्टरमध्ये मोजली जाईल. त्यानंतरचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणते रासायनिक द्रव्य भूल देण्यासाठी वापरता येईल? पुढीलपैकी कोणते रासायनिक द्रव्य भूल देण्यासाठी वापरल्या जाईल? तर मित्रांनो इथरचा वापर भूल देण्यासाठी केला जातो. त्यानंतरचा प्रश्न बघा, वायू भारमापकामध्ये पुढीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? आता बघा, जे वायू भारमापक राहते यामध्ये कोणता पदार्थ वापरला जाते असा प्रश्न केलेला आहे. पर्याय तुम्हाला पहिला पारा, पाणी, ॲसिटिन आणि यापैकी सर्वच दिलेलं आहे. जर तुम्ही बघितलेलं असेल तर मॅक्झिमम यामध्ये पाराचाच वापर केलेला तुम्ही बघितलेलं असेल, म्हणून याचं उत्तर काय बनणार आहे? पारा. त्यानंतरचा प्रश्न बघा, गोवर हा रोग रिकामी जागापासून होतो. तर आता सुरुवातीला आपण एक जाणून घेऊ की गोवर ही कोणती बिमारी आहे? तर गोवर ही विषाणूजन्य बिमारी आहे. कशापासून होणारी आहे? विषाणूपासून. आता बघा, तर उत्तर आपलं काय? विषाणूचं आहे. यामध्ये कारणीभूत जर विषाणू जर म्हटलं तर तो येणार आहे मिक्झो व्हायरस. कोणता येणार आहे?
मेक्झोवायरस, ठीक आहे, किंवा याला मॅक्झोवायरससुद्धा म्हटलं जाते. तर दोन्ही गोष्टी या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, महत्त्वाच्या आहे. माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान रिकामी जागा असते तर किती असते, ते राहते 36.9 डिग्री सेल्सिअस. आणि जर का तुम्हाला फॅरेनहीटमध्ये जर विचारलं तर 98.6 डिग्री फॅरेनहीट हे राहील तुमचं फॅरेनहीटमध्ये. आणि सेल्सिअसमध्ये 36.9, राऊंड फिगरमध्ये याला 37सुद्धा मोजलं जाऊ शकते. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, त्रिफळा चूर्ण कशापासून बनवलं जाते, हे सर्वांनाच माहीत असेल, हिरडा, आवळा आणि बेहाळा. त्यानंतर बघा, शरीरात अवयवरूपाने जन्मापासून अस्तित्वात असलेली पण कालांतराने कार्यरत होणारी ग्रंथी म्हणजे कोणती? शरीरामध्ये अवयवरूपाने जन्मापासून अस्तित्वात असलेली परंतु कालांतराने कार्यरत होणारी ग्रंथी म्हणजे कोणती? तर ती आहे मित्रांनो जनन ग्रंथी. कोणत्या? ज्या सेक्स्युअल ग्लँड्स असतात ह्या सुरुवातीपासून असतात परंतु कालांतराने काय होतात, ह्या कार्यरत होतात. त्यानंतरचा प्रश्न बघा, विसंगत जोडी या ठिकाणी तुम्हाला ओळखायचं आहे की जसं की या ठिकाणी काहीतरी उद्भवणार एखादी गोष्ट दिली आणि समोरचा काय केलं आहे, डिसीज दिलेली आहे. तर यामध्ये बघा मित्रांनो, डासापासून आपल्याला मलेरिया होते हे माहीत आहे, कारण की ॲनाफिलस डासाची मादी मलेरियाचं काय वाहक आहे. आणि यासाठी कारणीभूत जर आदिजीव जर म्हटलं तर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आपण बघितलेला होता. उंदीरापासून प्लेग होते, ठीक आहे. पाण्यामुळे, दूषित पाण्यामुळे टायफॉईड होऊ शकते, पण वजनचा आणि कावीळचा काहीही संबंध नाही. म्हणून या ठिकाणी तुमचं अचूक उत्तर राहणार म्हणजे जे विसंगत जोडी राहणार आहे ते येणार आहे वजन आणि कावीळ. त्यानंतरचा प्रश्न बघा, पदार्थ द्रव्यामध्ये विरघळणे हा कोणता बदल आहे? एखादा पदार्थ द्रव्यामध्ये विरघळत असेल तर हा कोणता बदल आहे? तर ती आहे मित्रांनो भौतिक बदल. तो बदल कोणता आहे? भौतिक बदल. पुन्हा त्या पदार्थामध्ये आपण काय करू शकतो, त्याला बदलू शकतो. पण एखादा पदार्थ एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये गेल्यानंतर तो पुन्हा जर त्याच रूपामध्ये जर येत नसेल तर त्याला रासायनिक बदल असं म्हटलं जाते. त्यानंतर बघा, आम्ले आणि आम्लारी यांच्यातील रासायनिक अभिक्रियेला काय म्हटलं जाते? तर याला म्हटलं जाते मित्रांनो उदासीनीकरण. आम्ल आणि आम्ल, आम्लाचा pH हा 7पेक्षा कमी असतो आणि आम्लारीचा pH जर म्हटलं तर हा 7पेक्षा जास्त राहतो आणि 7 pHला उदासीनीकरण असं म्हटलं जाते. त्यानंतरचा प्रश्न बघा, मानवी शरीरातील रक्त हे कशामार्फत शरीरभर फिरत असते? तर ते फिरत असते रक्तवाहिन्यांच्या मार्फत. नंतरचा प्रश्न बघूया, शरीराच्या आंतरइंद्रियाची माहिती कोणत्या तंत्राने घेतली जाते? शरीराच्या आंतरइंद्रियाची माहिती कोणत्या तंत्राने घेतली जाते? तर ते घेतले जाते क्षयकिरणाद्वारे म्हणजेच एक्सऱ्यांद्वारे. त्यानंतर बघा, सजीवांच्या शरीरात कोणती संस्था नसते? तर सजीवांच्या शरीरामध्ये परिसंस्था नसते. कोणती संस्था नसते? परिसंस्था. पचन संस्था आढळून येते, श्वसन संस्था आढळून येते, उत्सर्जन संस्थासुद्धा, तर परिसंस्था आढळून येत नाही. समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला काय म्हटलं जाते? जसं की एकसारख्या जर या ठिकाणी पेशी जर असले, प्रत्येकाचं शरीर हे एका पेशीपासून बनलेलं आहे, एकसारख्या पेशी जर एकत्र जर येत असेल तर याला पेशीचा समूह म्हटलं जाते आणि त्या समूहालाच म्हटलं जाते मग उती. म्हणून याचं अचूक उत्तर बनणार आहे उती. त्यानंतरचा प्रश्न बघा, यकृतात कोणता रस तयार होतो? मित्रांनो, यकृतामध्ये पित्तरस तयार होतो. यकृतामध्ये पित्तरस हा तयार होतो. त्यानंतर बघा, कोणती पाचकरस लहान आतड्यात पचनासाठी मदत करत नाही? तर असा कोणता रस आहे जो लहान आतड्यात पचनासाठी मदत करत नाही? तर जठर रस या ठिकाणी काय करत नाही, मदत करत नाही. आंत्ररस, पित्तरस आणि स्वादुपिंडरस हे सर्वच्या सर्व काय करते, मदत करते. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते कार्य रक्ताचे नाही? ठीक आहे, व्यवस्थित या ठिकाणी लक्ष द्या. तर खालीलपैकी कोणते कार्य रक्ताचे नाही असा तुम्हाला प्रश्न केलेला आहे. जसं की या ठिकाणी विद्राव्य अन्न घटक पेशींना पुरवणे हे रक्ताचं काम आहे. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड पेशींना पुरवणे तर हे नाही आहे, तर हे पेशीकडून काय करणे, परत आणणे हे रक्ताचं काम आहे. विकर आणि आवश्यक रसायनांना पेशींना पुरवठा करणे हे सुद्धा रक्ताचं कार्य आणि पेशीतील टाकाऊ पदार्थ जमा करणे हे सुद्धा रक्ताचं काम आहे. म्हणून या ठिकाणी अचूक उत्तर बनेल कार्बन डायऑक्साईड पेशींना पुरवणे. हे काय आहे, चुकीचं आहे, म्हणजे याचा पुरवठा किंवा हे रक्ताचं काम नाही आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता घटक मानवी चेतासंस्थेचा नाही आहे? तर बघा, चेतासंस्थेमध्ये मेंदू येईल, चेतारज्जू येणार आहे, चेतातंतूसुद्धा येणार आहे, तर स्नायू येणार नाही. म्हणून याचं अचूक उत्तर बनणार आहे मित्रांनो स्नायू. बस 2 ते 4 प्रश्न राहिलेले आहे या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न बघा, हृदय आणि श्वासपटलातील सारखेपणा कोणता? हृदय आणि श्वासपटलातील सारखेपणा कोणता? त्या ठिकाणी बघा, दोन्ही स्नायूंनी बनलेले असते, तर बरोबर आहे. दोन्ही सतत स्नायुमय हालचाल दर्शवतात, हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे.
दोन्ही शरीराच्या वरील भागात आढळतात, म्हणजे हे तिन्ही या ठिकाणी सेंटेन्स बरोबर आहे, म्हणून सर्व पर्याय बरोबर आहे. हे आपलं अचूक उत्तर या ठिकाणी बनणार आहे. विसंगत तुम्हाला जोडी ओळखायची आहे पुन्हा या ठिकाणी. तर बघा आता, जास्वंदची फांदी फुटणे, पानफुटी, प्रकलिका, बटाटा जर म्हटलं तर मुकुल आणि बुरशी जर म्हटलं तर उपरूपिका. तर हे तुमचं काय होणार आहे, तर विसंगत होणार आहे, म्हणून तुमचं बुरशी उपरूपिका हे काय होईल, यामधून बाहेर निघणार आहे. त्यानंतर बघा, सर्व योग्यदाता असे कोणत्या रक्तगट असलेल्या व्यक्तीला म्हटलं जाते. तर मित्रांनो, याचं अचूक उत्तर बनणार आहे वो. त्यानंतर बघा, ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला काय म्हटलं जाते. ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणाला व्हिनेगार असं म्हटलं जाते. आणि शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो, या ठिकाणी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो. तो मित्रांनो, तो करतो आयरिस. बघा मित्रांनो, सर्व या ठिकाणी मी आरोग्यसेवक, त्यानंतर पर्यवेक्षक आणि आरोग्यसेविका यांच्या दृष्टिकोनातून हे 40 प्रश्न घेऊन आलेलो होतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही निश्चित कमेंट्समध्ये सांगा. आणखी काय बदल करता येईल तुम्ही हे सुद्धा या ठिकाणी सुचवू शकता. मित्रांनो बघा, या ठिकाणी आणखी एक प्रश्न घेऊन आलेलो आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट्समध्ये द्यायचं आहे. अतिशय साधा प्रश्न आहे, या ठिकाणी तुम्ही सहज याचं उत्तर देऊ शकता. असे कोणते मूलद्रव्य आहे ज्यामध्ये न्यूट्रॉन नसते. असं कोणतं एलिमेंट आहे की ज्यामध्ये न्यूट्रॉन अब्सेंट असतो. पहिलं ऑप्शन दिलं आहे तुम्हाला हायड्रोजन, दुसरं दिलं आहे हेलियम, तिसरं आहे लिथियम आणि चौथं आहे तुमचं कार्बन. तर याचं अचूक उत्तर तुम्हाला कमेंट्समध्ये नोंदवायचं आहे. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर तुमच्या इतर मित्र आणि मैत्रिणींपर्यंत सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. आणि जर का तुम्ही चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. थँक्यू सो मच.